ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबेजी आहेत। भारांबेजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। खरं तर आज सानपाड्याच्या नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। बरेचसे राजकीय मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर आपण प्रत्येक वेळी पोलिसांना योग्य पाऊल कसे टाकता येईल त्याप्रमाणे मार्गदर्शन करता। आता पुन्हा एकदा नवीन एक जबाबदारी वाढलेली आहे। नवीन पोलीस स्टेशनचं इमारत देखील या ठिकाणी आता सध्या तयार झालेली आहे। आजच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, श्री गणेशजी नाईक साहेब, शेवेंद्रराजे भोसले साहेब आणि सर्व आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये सानपाडा पोलीस स्टेशनची एक नवीन इमारत महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे। नवीन इमारत ही सर्व सोयी यामध्ये उपलब्ध आहेत। ज्या काही पोलिसिंग साठी लागत असतात, आता पोलिसांची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे। हा एक उच्चभ्रू एरिया आहे सानपाडा, पाम बीच रोड आणि हा संपूर्ण एरिया जो जुना एरिया पण म्हणजे सर्वात पहिले डेव्हलप झालेल्या एरियांमधला आहे आणि ह्या ठिकाणी लोकांना उत्कृष्ट पोलीस सेवा देता याव्यात या दृष्टिकोनातून सुद्धा सर्व स्ट्रक्चरल व्यवस्था आहे। आम्ही ऑलरेडी बऱ्याचशा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत केलेल्या आहेत। या ठिकाणी सुद्धा आम्ही एक संवाद म्हणजे रेकॉर्डिंग ऑनलाईन स्टेटमेंट्स जे विक्टिम्स असतील किंवा विटनेसेस असतील त्यांची ही टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म एक नवीन लॉन्च केलेला आहे। जितके ही पोलीस सर्व्हिसेस आम्ही या ठिकाणी देतो, म्हणजे कुठल्याही अर्जाची चौकशी असेल, गुन्ह्याचा तपास असेल, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल, पासपोर्टशी रिलेटेड बाकीचे लायसन्सिंग ज्या गोष्टी आहेत ह्या कालबद्ध पद्धतीने देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे जे नवीन पोलीस स्टेशन जी नवीन इमारत सुसज्ज झालेली आहे त्यातून निश्चितच ह्या सर्व सेवांचा या ठिकाणी वापर झालेला दिसेल। खरं तर आपण पाहतोय की अत्याधुनिक अशी ही इमारत आहे, तसेच 40 खोल्या देखील आहेत, त्याबद्दल काही माहिती द्या। याचं डिटेल्स जे आहे ते आपण पोलीस स्टेशनचा एक राऊंड घेऊ शकतात, पण या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी उत्कृष्ट सेवा, पाण्यासाठी पिण्याचं पाणी आणि बाकीच्या अनेक सुविधा या ठिकाणी आहेत। लोकांना जेणेकरून मी ज्या सांगितल्या की आता आम्ही ज्या काही पोलीस सर्व्हिसेस देत असतो त्या सर्वच सेवा ह्या दर्जेदार देण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं मॉडेल पोलीस स्टेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे। सर, आपण नवी मुंबईमध्ये अनेक उपक्रम आपण राबवलेले आहेत, त्यात ड्रग्स मुक्त, नशामुक्त उपक्रम हे देखील आपण राबवण्यात यशस्वी झालेलं आहे। आता पुन्हा एकदा नवीन इमारत पोलीस स्टेशनची होते, तर काय वाटतं पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे सध्या नवी मुंबईत? पोलीस स्टेशन ची संख्या वाढवणं लोकांच्या सोयीसाठी आवश्यक आहे, कारण लोकांना चांगल्या सर्व्हिसेस पोलीसशी रिलेटेड एक सेक्युअर्ड एन्व्हायरमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पोलीस स्टेशनची निर्मिती करत असतो। परंतु नुसतं मनुष्यबळ न वाढवता त्यामध्ये टेक्नॉलॉजीचं इन्फ्युजन करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून, मोबिलिटी म्हणजे गाड्यांचा वापर, टेक्नॉलॉजीचा संगणकीकरणाचा वापर करून तो जो आउटपुट आहे, फोर्स मल्टिप्लायर म्हणतात, तो आउटपुट वाढवणं फार गरजेचं आहे आणि त्याकडेच नवी मुंबई पोलिसांची वाटचाल आहे। नक्कीच, धन्यवाद। खरं तर हे होते आपल्यासोबत पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांचं असं देखील म्हणणं आहे की टेक्नॉलॉजीचा वापर व तसेच मोबिलिटी अशा विविध ज्या सांगणिक ज्या तांत्रिकदृष्ट्या ज्या मदत आहे त्या मदत वाढवण्याचा आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।